थँक्यू सो मच. पुन्हा एकदा करूया सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि वळूयात पुन्हा एकदा आपण या मॅचच्या दिशेने जिथे दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. पहिला बॉल देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल उडवला ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉल सीमा पार. पहिला बॉल वरती केला भव्य स्वागत आणि पहिला ठोकलाय बिग ब्लास्टेड षटकार. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतो विराट 11 भाल बी आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गावदेवी खोणी बी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल इनफिल्डच्या वरून मैदानाच्या आतमध्ये बॅडमिंटन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोरा भाग मिल्का भाग पण अखेर बॉल चालला कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती ताकद आणि आताच्या या बॉलवरती नजाकत. सलगचा दुसरा धमाका चौकार. ओ या वेळेला चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विनायकला आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रमोद. बॉलिंग ट्रॅकवरती गौरवच्या अगेन्स्ट पहिल्या दोन बॉलवरती दोन धमाके जरूर आपल्याला पाहायला मिळाले विनायकच्या बॅटमधून. ओहो हा फटका देखील जबरदस्त इनफिल्डच्या वरून उडवला. मिड ऑफचा फिल्डर धावतोय पळतोय चेंडूच्या पाठमोरा पण अखेर डीप मधून फिल्डर आला. एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलं. थ्रोफी की करेल तोपर्यंत बघता धाव मिळेल या बॉलवरती. तब्बल दोन धावेच्या साहाय्यानं अगदी धावफलक जाऊन पोहोचले 12 अंकावरती. 12 ऑन बोर्ड. का प्रसिद्धी चषक 2025 चा थरार. व्हाट अ शॉट, व्हाट अ ब्युटिफुल शॉट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लायटेड अँड मॅक्सिव सिक्सर. अगदी कोणी संघ म्हटलं तर ओमसाई MTC-live.in चे प्रोप्रायटर अक्षय म्हात्रे कुणाल म्हात्रे यांच्या गावाचा संघ. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये विनायकच्या बॅटमधून. शेवटचा अंतिम बॉल ऑफ साइडला खेचलाय आणि ठेचलाय. वन बाउन्स ओव्हर दी रफ फॉर रन्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना विराट 11 गावदेवी क्रिकेट क्लब भाल हा संघ सध्याच्या घडीला जाऊन पोहोचला तो तब्बल 22 अंकावरती. 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम गावदेवी भाल. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रमोद. पहिला बॉल प्रचंड वेग तेज तर्रारा बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांचा फिंगर अप. पंचांचा बोट आकाशाकडे. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गळाला.
धक्का लागलाय पहिला मैदानाच्या आतमध्ये प्रमोदला परतावा लागतंय माघारी नवीन बॅटर सध्याच्या घडीला तिसऱ्या क्रमांकावरती विनोद बॉलिंग ट्रॅकवरती भूषण निघाला विनोदच्या विरोधात पुढचा बॉल धीम्या गतीचा बॉल गती कमी केली होती फिंगर रोल केले होते बोट विखुरले होते शॉट फायलेगचा फिल्डर चेंडूच्या पाठमोरा धावत असताना बॉल पर्यंत पोहोचला बॉलला उचललं बॉलची थ्रोफेकी करेल तोपर्यंत एक धाव एकवंडाचा अवधी जरूर होता एक धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली आहे विनायक मैदानाच्या आतमध्ये भाल संघ जर म्हटलं तर ऑफिशियल कॉमेंटेटर भागेश म्हात्रेचा संघ धीम्या गतीचा गती कमी केली होती ऑनसाइडला टर्न केला होता मिड विकेटला फिल्डर अजय होते ॲक्युरेट थ्रोफेकी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त थ्रोफेकी आणि कलेक्शन देखील तितकंच चांगलं ओव्हर पिच व्हाट अ शॉट व्हाट अ ब्युटिफुल शॉट गोलंदाज भूषण हाताळला अग्नीच्या ज्वाला आणि त्याच्यावरती चढवला बॅटर विनायकनं तोफेचा गोळा बॉल सीमा पार इट्स हाय अँड मॅक्सिव बिग ब्लास्टेड षटकार ओव्हर द बॉलर हेड खेळला फटका जबरदस्त स्ट्रेट डाऊन द ग्राउंड भूषण वरती चढवला हल्ला आणि आता बोलतोय बॅटर विनायकचा बल्ला धीम्या गतीचा स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न फिल्डर धावतोय गोलंदाज स्वतः चेंडूपर्यंत पोहोचलाय एका टप्प्यावरती बॉलला कॅरी केलंय थ्रोफेकी करेल तोपर्यंत दोन धावा इथे होतील सहजरित्या कंप्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट गुड कॉलिंग ऑल्सो आमचे हरीशदा वारिंगे या स्पर्धेच्या दमदार शिल्पकार आहेत लाडके प्रणेते आहेत अगदी कापरी सिद्धी पालेगाव हा संघ जर म्हटलं तर सातत्यानं मलंगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी आवर्जून या संघाचं देखील नाव घेतलं जातं कारण तितकंच चांगलं क्रिकेट हा संघ देखील सातत्यानं खेळत असतो आणि या संघाच्या माध्यमातून इतकी दमदार स्पर्धा बॉल हवेमध्ये अगदी बॉलची उंची भरपूर जास्त लांबी देखील तितकीच जास्त हवेशी वार्तालाप करत चेंडू निघून चाललाय थेट खाऊ कोण बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार एंड ऑफ दी सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धाफलकावरती धावा लागल्या गेल्यात 38 अंकावरती 38 on board loss of 1 wicket 2 over completed on the scorecard from team Virat 11 Gavdevi Cricket Club भा बाल संघ सध्याच्या घडीला भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते बाल टीमची माध्यमातून स्ट्रायकिंग याला बॅटर पुन्हा एकदा तयार विनायक नॉन स्ट्राइक इनला विनोद 38 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेलात कट करायचा प्रयत्न टप्पा पडला थेट जाऊन विसावला विकेट कीपरच्या हातामध्ये पहिला बॉलला डॉट बॉलिंग ट्रॅकचा जर विचार करायला गेला तर ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर ऋतिकला आपण पाहतोय हो गुड लेंथ लाईन पिक केली आणि पिकअप शॉट भरपूर चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले गरुडी झेप घेतली आणि बॉलला अखेर शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकललं व्हाट अ फॅन्टास्टिक फिल्डिंग जबरदस्त फिल्डिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं तब्बल आपल्या संघासाठी 4 धावा वाचवत असताना फिल्डरला आपण पाहिलं चाळीस धावा हो या वेळेला स्लोवर वन आणि आता काय फटका खेळलाय जबरदस्त टायमिंग मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळाला एक्स्ट्रा कव्हरला
एक्स्ट्रा पॉवर जनरेट करत एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट बॉल सीमा पार क्रॅकिंग सिक्सर. ऑन साईडला आडव्या बॅटनं हा कडवा प्रहार दुसरा धमाका सलगचा बॅक टू बॅक षटकार. सलगचा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना विनायकच्या बॅट मधून 37 अंकावरती वैयक्तिक खेळतोय. टीमची टोटल 50 अप 50 गाठली या 52 धावा स्कोर कार्ड वरती सजला गेलात. षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती दुसरी षटकार हॅट्रिक येईल का पाहावं लागेल. विनायक तयार. या वेळेला समोरच्या दिशेने गोपी सारखी बॅट फिरवली होती. लॉंगॉनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगले फिल्डिंग ॲक्युरेट ट्रॉफी कलेक्शन थोडासा चुकीचं एक तर कंप्लीट आणि दुसरीचा कॉल बघता बघता 2 धावा झाल्या सहजरित्या कंप्लीट. या दिवसा ढवळ्या इथं धावा मैदानाच्या आतमध्ये चोरी होत आहेत. 2 धावा केल्या गेल्या सहजरित्या कंप्लीट. 54 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस देखील बॉल हवेमध्ये फटका मिस्ट्रामिंग आहे. फटका फसला फिल्डर पोहोचलाय आणि आता काय झाला ड्रॉप. डायरेक्टची संधी 2 इथे कंप्लीट झालात म्हणजे कॅच देखील ड्रॉप झाला. 2 धावा देखील खर्च केल्या. अगदी तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं धोपाटणं अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 चा खेळ इथे कंप्लीट झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा मैदानाच्या आतमध्ये लागल्या गेल्यात. एका गडाच्या नुकसानात पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना विराट 11 बाल बी हा संघ जाऊन पोहोचला. अब तक 56 ऑन बोर्ड. कापरी सिद्धी क्रिकेट संघ आयोजित पालेगाव गावाच्या माध्यमातून इतकी नेत्रदीपक आणि दमदार दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा महाकुंभ मेळा पालेगाव नगरीमध्ये रंगतोय. आजचा दिवस क्रमांक पहिला आणि पहिल्या दिवसामध्ये 8 संघांमध्ये हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. उद्याचा अंतिम दिवस उद्याचा फायनल डे दिनांक 19 डिसेंबर 2025 आणि अंतिम दिवसातील पहिली मॅच एका बाजूला खोणी ए आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला यस कोणी ए आणि त्यांच्या अगेन्स्ट दिशा 11 वाडेघर असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल सापाड आणि त्यांच्या अगेन्स्ट दिवा स्टेशन. अर्थातच सापाड आणि दिवा स्टेशन असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर उद्याच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तिसरी मॅच एका बाजूला नागाव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला भूमी 11 खार्डी या 2 टीमच्या दरम्यान तिसरी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. आणि अंतिम मॅच एका बाजूला नेवाळीपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला कोळिवली. तर प्रत्येक टीमला दिलेल्या वेळामध्ये रिपोर्टिंग करा आणि उद्या देखील दिलेल्या वेळामध्येच मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत कारण उद्या अंतिम दिवस आहे. सो आपल्याकडे वेळ कमी आहे आणि मॅचेस जास्त कव्हर करायचे आहेत. वेळेचं बंधन प्रत्येक टीमला असेल. आयोजन कमिटीने आपल्यापासून कोऑपरेटिव्हची आशा अपेक्षा बाळगली आहे. सो आपण देखील प्रत्येक संघाने उद्याच्या दिवसामध्ये कोऑपरेटिव्ह करा. अब तक 56 ऑन बोर्ड. 3.1 बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. फिरकीचं आक्रमण आणि बोटांची जादू जरूर दाखवली पण आता हल्ला चढवला जातो. फलंदाज वैभवच्या माध्यमातून बॉल सीमा पार क्लॅकिंग सिक्सर. आल्या आल्या आपला बॅटचा फ्लो ओपन केलं आणि आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडला बॅटर वैभवना. आक्रमण चढवला जातो आहे. 62 62 धावा स्कोर कार्ड वरती.
शेवटच्या अंतिम 4 बॉल समीरला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल बाची आतली एज बॅकवर्ड रिझन मध्ये बॉल चालला. विकेट किपर पोहोचतोय. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना एक तेरी तो दुसरी मेरी असं सांगत असताना गोलंदाज समीरला आपण पाहतोय. बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी फिर हमारी याचा प्रात्यक्षिक उदाहरण. कारण पहिल्या बॉलवरती विकेट जरूर संपादित केली. दुसऱ्या बॉलवरती षटकार. आताचा हा बॉल आला डॉट. यावेळेला बॉल हवेमध्ये फटका फसलाय. विकेट किपर पोहोचलाय. गोलंदाज हसलाय आणि फलंदाज रुसलाय. झेल आता टिपलाय. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. ओ शफल फटका एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. ओसाला मिड विकेट रिझर्व मधून प्रचंड वेगाने भूषण चेंडूपर्यंत पोहोचलाय. ॲक्युरेट ट्रॉफी की आणि आता चलिए भाई चलिए धाव बादच्या स्वरूपात. विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. शेवटचा एक अंतिम बॉल. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट स्पेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटर मनीषला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग येईल. हो थांबून टाकलेला बॉल. अगदी टप्पा भरपूर चांगला. एंड ऑफ दी फर्स्ट स्पेल. 17 क्रमांक झाला पहिलं कंप्लीट आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना विराट 11 गावदेवी क्रिकेट क्लब भाल बी हा संघ जाऊन पोहोचला 63 अंकावरती आणि 64 धावांचं माफक लक्ष उभा केलंय. ते म्हणजे अलक्स 11 गावदेवी क्रिकेट क्लब खोणी बी हा संघ. म्हणजे दोन्ही संघ गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. आणि आता कोणता संघ जिंकेल, कोणता संघ 100% एफर्ट्स दाखवेला मॅचमध्ये याचं दाखवणं नाही कला. करूयात मायक्रोफोनवरती परिवर्तन आणि या ऐकूयात आमचे साथी समालोचक करतातच मनोजी उघडे सरांचा आवाज. थँक्यू सो मच.
थँक्यू श्रवण सर. दरम्यान आपण पाहतोय आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या समोर आला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल विराट 11 बालबल सिंग आणि एका एंडला आपल्याला पाहायला मिळेल अलेक्स 11 गावदेवी खोडी संघ. दोन्ही संघामध्ये घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. पूर्वार्ध संपला उतार्थ विचार केला येणारे चेंडू असतील 24 आणि लागणारी धावसंख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तब्बल 64 धावा. म्हणजे विचार केला तर 16.00च्या सरासरीने खेळ करणं खूप गरजेचं आहे. टीम पाहायला गेले तर त्या ठिकाणी आपण पाहतोय अलेक्स 11 गावदेवी खोडी बऱ्या संघाला. इथं आपण पाहायला गेले तर सलामीची जोडी आपण पाहतोय. तर विचार केला तर गौरव आणि रोहित ही जोडी ऑन द स्ट्राईक. रोहित गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतोय विनोद. पहिला चेंडू रिलीज करत असताना पंचमांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू हुक केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणीच नाही आहे. मिडल ऑफ द चेंडू हल्ला होता बॅटच्या मधोमध परफेक्ट चेंडू आणि इथून आपल्याला पाहायला मिळतोय लॉंग ऑनचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळते 4. संघर्ष करत असताना संघर्षात संकलनाद करत असताना पहिल्याच चेंडूवर रोहितच्या बॅटमधनं चौकार आलाय. कारण रोहितला चांगले टाळक आहे. 15 ते 16 धावा प्रति ओव्हर मागे बनवायच्या. सामना जिंकायचा आहे. मेहनत करावी लागेल सातत्याने या मैदानामध्ये. भला मोठा डोंगर आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू चांगला आहे. फटकाही तेवढाच चांगला आपल्याला पाहायला मिळाला होता आणि इथून रनआउटची मागणी केली जात होती गोलंदाज विनोदच्या माध्यमातून. परंतु पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी फलंदाज सेफ आहे. चौकारानंतर लगेचच कुठेतरी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू फेकल्यात यश आला गेलं. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता. चेंडू अडवला गेला. हाय फटका चांगला आहे. गॅपने चेंडू फेकून दिलाय. ऑनसाइडचा फटका आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री मागे चेंडू चाललाय. एकदा उतर कंप्लीट केली जाते. फर्स्ट अटेम्प्टला चेंडू उचलून फेकरपर्यंत 2 धाबेचा उदय होता आणि 2 धाबेने धापलं पुढे सरकत असताना मॅच बॉल आलाय लगेचच मैदानात. त्या ठिकाणी आपण पाहतोय 2 धाबेने स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना धावफलकावर धावसंख्या ऑन बोर्ड 7 धावा विदाउट लॉस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संधी गोलंदाजी या ठिकाणी आतापर्यंत विनोदच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं या ओव्हरला कुठेतरी मोठं बोलवलं जाईल. कारण P1चा षटक आहे. P1चा षटकाचा विचार केला त्या P1च्या षटकामध्ये थर्ड या सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्षेत्ररक्षक आपल्याला स्क्वेअर लेग बाउंड्री मागे पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी मात्र काव कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला आहे परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. या बॅटची इनसाइड एज लागली होती. खेळपट्टीवर चेंडू पडला गेला. त्यानंतर लगेचच एक चिकी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. अडधाबाद फलकावर लागत असताना काहीशी चेंडू अजूनही शिल्लक. सेकंड लास्ट डिलिव्हरी दिस ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीचा परवाना या ठिकाणी पेश करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी विनोद. याच दरम्यान वसतगावचे अजय भोईर आपण यायचंय त्यांच्या स्वागताकरिता. चेंडूला उडवलाय. स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर बेगिट मॅक्झिमम या ठिकाणी षटकार. या दरम्यान त्यांच्या समवेत आदरणीय श्रीमान मानशन थोरवे यांचं सुद्धा आगमन होत असताना त्यांचं या स्पर्धेच्या वतीने सरस स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संध्याकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू शिल्लक 14 धावसंख्येवर अद्याप खेळ चालू आहे विदाउट लॉस. आपण पाहतोय कोणी संघाला विसरून चालणार नाही. स्टॉक इनफिल्डच्या वरनं चेंडूला उडवलं या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 1 बाउन्स ओव्हर दी रोप. कापरी सिद्धी प्रसन्न त्या बॅनरला सलामी देत असताना अजून एक मोठा तडाखा कडक शॉट. 4 रन. पहिल्या ओव्हरला लांब केलं जात आहे. पहिल्या ओव्हरचा खरपूस समाचार. 18 धावा तब्बल धावफलकावर. 18 लॉस ऑफ 0 विकेट आपल्याला पाहायला मिळेल.
लाजवाब फटकेबाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ईट का जवाब पत्थर से देत असताना टीम त्या ठिकाणी आपण पाहतो एलेक्स 11 गावदे खोडीब हा संघ आपण पाहतो. लाजवाब फलंदाजी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याही सामन्यामध्ये पूर्वार्धामध्ये सुद्धा चांगला खेळ आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला होता. याही ओव्हरमध्ये चांगला खेळ आपण पाहतोय. लाजवाब तब्बल 22 धावा पूर्वार्ध मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु त्याचं प्रत्युत्तर देत असताना 18 धावा चेस करत असताना 64 धावा धावफलकावर 18 धावा लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय. एक दांडगा अनुभव असलेले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. लिहिण्याने ऍक्शन मध्ये प्रमोदचा चेंडू गौरवसाठी होता, त्याचं स्वागत केलं जातंय. समालोचन कक्षाला सलामी देत असताना स्टँड अँड डिस्पॅच 6 रन. चांगली फटकेबाजी गौरव आणि रोहितच्या माध्यमातून लाजवाब फलंदाजी चालू आहे. हा चेंडू खोलवर टप्प्याचा एकदा चेंडूची सांगता एक तेरी तो एक मेरी सांगत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रमोदला. याच्या अगोदरचा चेंडू आपल्याला षटकाराच्या दिशेने पाहायला मिळाला होता. लॉंग ऑन मध्ये तो फटका चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु हा चेंडू इथून निर्धाव आहे. ठाकूर आताचा गोलंदाज हा चेंडू चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, औरपी चेंडू होता, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. ऑफसाईडचा फटका आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली जाते, परंतु रोहितने स्वतःला थांबवलंय. इथून आपल्याला पाहायला मिळेल 64 धावा बळवायच्या आहेत. चेस करत असताना 25 धावा धाव बलकावर लागल्या गेल्यात. अद्याप सामना दोन्ही बाजूंचे बॅलन्स आहे. दोन्ही बाजूने विचार केला तर चांगला खेळ अद्याप आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू ऑफसाईडचा फटका आहे, त्या ठिकाणी शतरक्षक आहे. कालपेच्या माध्यमातून चेंडू चांगला, एक धाव कंप्लीट. दुसरी धाव कॉल होता त्या ठिकाणी रोहितचा दुसऱ्या धायचा आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी केली जाते. गोलंदाजांना शतरक्षकाची साथ सुद्धा लाभली जाते. सातत्याने एक चुकीचा चेंडू होता, त्यावर हवी झाला गेला आणि त्यानंतर कुठेतरी चांगले चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्रमोदच्या माध्यमातून मगाशीच म्हटलं होतं अनुभव आहे आणि त्या अनुभवाला पणाला लावत असताना या ठिकाणी कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतोय प्रमोद. हाई चेंडू चांगला आहे. गतीमध्ये व्हेरिएशन तुमच्याकडे गोलंदाजी करत असताना तुम्हाला तुमच्याकडे वेग किती आहे याला अजिबात महत्त्व दिलं जात नाही, परंतु तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, तुमच्याकडे स्लोअर चेंडू किती आहे, तुमच्याकडे यॉर्कर चेंडू किती आहे, तुमच्याकडे शॉर्ट पिच चेंडू किती आहेत, याला खूप सारं महत्त्व असतं आणि तीच कामगिरी अनुभवपणाला लावत असताना पुलटा चेंडू चुकीला माफी नाहीये. इथून रोहित सांगत असताना झुकेगा नाही सला. बिगिट 6 रन. सुरुवात षटकाराने आणि इथून मात्र अंतही षटकाराने केला जातोय. इथून जवळजवळ विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा आणि या ओव्हरमध्ये तब्बल विचार केला तर 15 धावा म्हणजेच 33 धावा धापलकावर लागल्या गेल्यात. येणारे 12 चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज आहे. असं वाटत होतं खूप मोठा डोंगर आहे खोनी या सगळ्यांच्या अगेन्स्ट. एलेक्स 11 गावदेवी खोनी हा संघ आपण पाहतो. पाण्याची मागणी केली जाते, लगेचच पाणी घेऊन जायचंय. याच दरम्यान या संध्याकाळच्या वातावरणामध्ये पाहुण्यांची मानदे आळे आपल्याला येताना पाहायला मिळतात. याच विभागातील एक समाजसेवक कार्यकर्ते कार्यसम्राट आदरणीय माननीय श्रीमानी रमेश दादा वारिंगे, त्याच्या समवेत त्यांचा मित्रपरिवार आणि श्रीमान राजेंद्र माने या साहेबांचं आगमन होत असताना त्यांच्या माहितीसाठी सामना सांगू इच्छितो. विराट 11 बालभर त्यांच्या अगेन्स्ट खेळ केला जातो. एलेक्स 11 गावदेवी कोणीब या आमच्या आलेल्या दोन्ही मान्यवरांचं सुस्वागतम स्वागतम स्वागतम स्वागतम.
येणारे चेंडू असतील 12 नी लागणारी धावसंख्या आपण पाहतो 31 धावा. सलामीची जोडी जमायची बाजू आहे कोणी संघासाठी. फटका चांगला उडवलाय कसा आवाज. चेंडू खाली शतरक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल. शतरक्षक होते बनून राहिले गेले प्रेक्षक. स्टँड अँड डिस्पॅच स्टँड अँड डिलिव्हर. लाजवाब अविस्मरणीय फटका षटकार. 39 धावा धावफलकावर. हा फटका चांगला फटका बसला. उंची जास्त लांबी कमी महत्वाचा झेल आहे. टिपला जाईल फलंदाज बाद. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल तब्बल गौरव 7 चेंडू 16 धावसंख्येची 72 केळी. गौरवला मैदान सोडावं लागतंय. गौरव बॅक टू पवेलियन. लाजवाब खेळ. टाळ्यांचा कडकडट आपल्याला ऐकायला मिळाला त्या ठिकाणी. इन अँड ऍक्शन मध्ये युनिट नंबर 3 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 39 धावा धावफलकावर. अजून एक विकेट जर आली तर 500 रुपये पारितोषिक असेल. कृष्ण मडवी यांच्याकडनं अटॅक जर आली तर नक्कीच आज या ठिकाणी आले आले माझ्या नावाची ओळख काय आहे हेच सांगत असताना मी का 3ऱ्या क्रमांकाची टॉप ऑर्डरची फलंदाजी करतो हे सांगत असताना या ठिकाणी राकेशच्या बॅट मधनं आलाय धमाका. बिगिट 6 रन. पंचेचाळीस धावा. या संध्याकाळच्या दमट वातावरणामध्ये असं वाटत होतं धावा बनणार नाहीये परंतु फलंदाजांची इंजिन अद्याप गरम झाले गेलेत. टॉप गिअर मध्ये फलंदाजी केली जाते. लाजबाब 64 धावा बनवायच्यात. 45 धावा बनल्या गेल्यात. अजूनही सामना संपला नाहीये. 9 चेंडू 19. फटका चांगला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चेंडू अडवलं जाईल. स्वतःला झुकवलं गेलं खेळपट्टीवर. 8 चेंडू आणि 19 धावा. गणेशकडे सुद्धा अनुभव आहे आणि त्या अनुभवाला मैदानात अद्याप उतरावायला लागेल. या ठिकाणी आपल्याला पाहतोय फटका चांगला आहे. गॅप मध्ये चेंडू आहे. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू कॅदर केला जाते. थ्रो थोडंसं लेझी क्रिकेट आपण पाहिलं गेलं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातंय. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरसत असताना 47 धावा. येणारे चेंडू असतील 7 आणि 17 धावसंख्येची अद्याप सुद्धा गरज आहे. म्हणजे ज्या रिक्वायर रन रेटची गरज होती त्या रिक्वायर रन रेटने अद्याप खेळ केला जातोय. त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर चांगला खेळ मैदानात दोन्ही बाजूने तराजू अद्याप बॅलन्स आहे. फटका चांगला आहे. ओरपी चेंडू होता त्या ठिकाणी लॉप केला जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. ऑफसाइडचा फटका. चुका चुका आणि चुका करत असताना या ठिकाणी बाल ब संघ आपण पाहतो विराट 11 बाल ब नशिबाचा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे ढकलत असताना धावफलकावर धावसंख्या 51 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. या ठिकाणी आपण महाराष्ट्राची परंपरा आहे ती जपली जाईल. अतिथी देवो भव या परंपरेने जपलं जाईल. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आपण या स्पर्धेचं मानाचं सन्मानाचं सन्मान चिन्ह मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आलेल्या पाहुण्यांचा मान आणि सन्मान करणं हे आपल्या महाराष्ट्राच्या मातेने शिकवलं आहे आणि ते आपण परंपरा या ठिकाणी जपूया. अजय भोईर यांच्या
शुभ हस्ते मात्र श्रीमान रमेशजी वारिंगे या साहेबांचा सत्कार सोहळा केला जाईल. श्रीमान अजय बोर यांचा शुभ सत्कार या स्पर्धेची आठवण म्हणून एक मोमेंटो आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ मायेचे उपदार शाल देऊन मात्र त्यांना सत्कारित केलं जातं. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती असतील राजेंद्रजी मानेरकर. लाईव्ह आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट विषय नाही आहे, जाऊ द्या. येणारे 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. तर मांगरूळ संघाचा कर्णधार कॉम्बॉक्स मध्ये लगेचच यायचा आहे. मांगरूळ संघाचा कर्णधार येणारे 7 चेंडू आणि 13 धावा. 51 धावा बनल्या गेल्यात. या मैदानात धावा बनल्या जातात, धावा डिपेंड केल्या जातात, धावा चेसही केल्या जातात. पुढील सत्कार मूर्ती असतील राजेंद्रजी मानेरकर यांचाही सत्कार सोहळा आपण त्या ठिकाणी पार करूया. बालचंद थोरवे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती विश्वास कोंगारे या साहेबांचा सुद्धा सत्कार सोहळा या ठिकाणी केला जाईल. यस इट इज आउट. फलंदाज बाद. अतिगाई आणि संकटात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. अलेक्स 11 गावदेवी खोणी या संघाला थोडासा अडसळीत सापडला गेला. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवर मात्र रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅट्समन इन अँड ॲक्शन मध्ये 4 आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी भूषणला आपण पाहू शकाल. आता उर्वरित समीकरण असेल 5 चेंडू आणि 13 धावा. त्यानंतर आदरणीय संजयजी बांगर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पार करूया. पाच चेंडू 13 धावा. एक्कावन्न धावा बनल्या गेल्या चेस करत असताना गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहतो. या सामन्याचा पूर्ण भवितव्य प्रथमेश असत आहे. 5 चेंडू 13 धावसंख्येची गरज. हा चेंडू ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव चेंडूची सांगता. त्यानंतर पुढील सत्कार मूर्ती विश्वाजी कोंगेरे साहेबांचा सुद्धा सत्कार सोहळा केला जाईल. 4 चेंडू 13 धावा. 4 चेंडू. फटका फसला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यासाठी ऑन साइडचा फटका होता आणि टीपला जाईल. फलंदाज बाद. भूषण ला दाखवलाय या ठिकाणी तंबूचा रस्ता. फलंदाज बाद भूषण. येणारे चेंडू असतील 3 आणि 13 धावसंख्येची गरज आहे. चुकीचं क्रिकेट मी म्हणेन अलेक्स 11 गावदेवी खोणी बस संघाच्या माध्यमातून. कारण मागच्या सामन्याचा हिरो ज्याच्या बॅटमधनं तब्बल 10 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असताना बहादर केळी म्हणजेच या सामन्यामध्ये कुठेतरी चुकीची रणनीती आखली गेली खोणी संघाच्या माध्यमातून. परंतु अद्याप सामना संपला नाही. 3 चेंडू 13 धावसंख्येची गरज आहे. चेंडू या ठिकाणी डायरेक्ट हिट दिला जाईल का हा प्रश्न होता, पण तो स्वतःला थांबवला. प्लस स्लिपचा क्षेत्ररक्षक होता. त्या ठिकाणी आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात रोहितला परतावं लागेल. त्यानंतर रमेशदादा वारिंगे
या स्पर्धेतून रजा घेत आहे. तुमचा किमती वेळ आम्हाला दिल्याबद्दल तुमचाही या तुमच्याच आयोजनामध्ये कॉम्बॉक्सच्या वतीने, ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने सहर्ष आभार. 2 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. अनिकेतमध्ये क्षमता आहे, ताकद आहे. मागच्या सामन्याचा कोहिनूर हिरा ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. येणारा चेंडू निर्णायक असेल. या चेंडूवर जर षटकार आला तर सामना अतिशय रोमॅन्टिक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येकी ओव्हर आणि प्रत्येकी चेंडूवर हल्ला बोल करावा लागेल. 2 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. दोन चेंडू 13. हा चेंडू क्षमा असावी. 2 चेंडू 12 ची गरज होती आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे वाईट चेंडू आहे. म्हणजेच आता समीकरण असेल 2 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही बाजूने प्रेशर प्रेशर प्रेशर. दोन चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. 53 धावा. येणारा चेंडू जर षटकार आला तर सामन्यामध्ये पूर्णपणे रोमॅन्च. फटका चांगला आहे. गॅपमध्ये चेंडू हल्ला आहे. त्या ठिकाणी जवळपास क्षेत्ररक्षक कोणीच नाहीये, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गणेशने 7 ते 8 पावलांचा रनअप घेऊन टिपला झेल आणि फलंदाज आलाय. अनिकेतचा संपुष्टात खेळ. फलंदाज बाद. अनिकेत बॅक टू पविलियन. चला, मांगरूळ संघाचा कर्णधार चेतन पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच संपर्क करायचा. विचार केला तर आज थोडा उशीर झाला गेला. तब्बल 4 वाजून 40 मिनिटे झाले गेलेत. शेवटचा चेंडू शिल्लक. आसमान डिलिव्हरी दिस मॅच आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू. 1 चेंडू 11 ची गरज. फटका चांगला आहे. आडव्या बॅटने खेळला जातोय.